महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचं घोषित केलं होतं। तेव्हापासून दिबा पाटील नेमकं कोण होते याविषयी चर्चा सुरू झाली आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याविषयीच अधिक जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्राची आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईत मराठी माणूस टिकला, तर दिबा पाटलांमुळे नवी मुंबईमध्ये भूमिपुत्र टिकला असं म्हटलं जातं। मुंबईतल्या आगरी, कोळी, कुणबी आणि भंडारी समाजाच्या जीवनात दिबा पाटलांचं विशेष योगदान आहे। मुंबईवरचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई शहर वसवण्याचा एक निर्णय त्यावेळी 1970 मध्ये घेण्यात आला। यावेळी पनवेल, उरण आणि बेलापूर या भागातील 95 गावांमधील सुमारे 50,000 एकर जमीन संपादन करण्याचा एक निर्णय घेण्यात आला होता। या भागात प्रामुख्याने आगरी समाजाची मिठागरे आणि शेती होती। जमिनीच्या संपादनाच्या या निर्णयामुळे भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण झाला होता। यावेळी दिबांनी नवी मुंबई सिडको आणि न्हावाशेवा बंदर प्रकल्पामध्ये जनतेचे खंबीर नेतृत्व केले। राज्य सरकारने 15,000 रुपये एकर असा जमिनीचा दर ठरवला होता, मात्र दिबांनी 40,000 रुपये एकर अशा दराची मागणी केली। शेतकऱ्यांच्या या मागणीला मात्र सरकार दाद देत नव्हतं। यावेळी 1984 मध्ये जासई गावच्या एका मैदानात दिबांनी शेतकरी चळवळीचे आणि आंदोलनाचे नेतृत्व केले। उरण, पनवेल परिसरातील सुमारे 50,000 शेतकरी दास्तान फाट्यावर जमा झाले होते। यावेळी पोलीस अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संघर्षात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। या संघर्षानंतर राज्य सरकारनं नमतं घेतलं। 12.5% विकसित भूखंडाचा मोबदला या दिबांच्या मागणीवर म्हणजेच योजनेवर एकमत झालं आणि हीच योजना पुढे प्रकल्पग्रस्तांसाठी एक वरदान ठरली। दिबा पाटील हे 4 दशकांहूनही अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचे नेते राहिले, तसेच 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार देखील राहिले। एवढंच नव्हे तर दिबांनी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवलं होतं। यानंतर दिबा केवळ प्रकल्पग्रस्तांचे नेते न राहता महाराष्ट्राचे नेते बनले।